मित्रांनो, नांगरणीचे फायदे काय आहे, नांगरणी कधी करायला पाहिजे, तर याची सविस्तर अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. आपल्याला जी नांगरणीची खरी चांगली वेळ आहे तर ती आपल्याला सकाळच्या 6 ते 10 किंवा 11 पर्यंत चांगली वेळ आहे आणि संध्याकाळचे 3 ते 6 पर्यंत आपल्याला चांगली वेळ आहे. मित्रांनो, या दरम्यान जर आपण नांगरणी केली तर त्यामध्ये आपल्याला चांगला फायदा हा होत असतो. तर तो फायदा कसा होतो तर ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, नांगरणी जर आपण 6 ते 10 सकाळच्या वेळेत जर केली तर त्यामध्ये आपल्याला जे बगळे आहे किंवा पक्षी आहे तर ते आपल्याला आपल्या नांगरणीच्या पाठीमागे दिसत असतात. तर मित्रांनो, नांगरणीच्या पाठीमागे हे बगळे का दिसतात तर हे आपल्या ते नांगरणीच्या पलटी मारलेले जे काही घातक बुरशी आहे किंवा किडे आहे तर ते खाण्याचं काम हे त्यामध्ये करत असतात. त्यामुळे आपल्याला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस जे आहे तर नांगरणी करणे गरजेचे आहे. या 2 काळामध्ये पक्षी जे आहे तर ऊन कमी असल्यामुळे शेतामध्ये फिरत असतात. त्यामुळे मित्रांनो, असा आपला एक फायदा जो आहे तर तो होत असतो. त्यामुळे नांगरणी या 2 काळामध्ये करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नांगरणीचा दुसरा जो फायदा आहे तर नांगरणीचा फायदा असा आहे, नांगरणी जर आपण केली तर त्यामध्ये जो घातक बुरशी आहे, किडे आहे तर त्याची पलटी होते. जे जमिनीमध्ये जाऊन बसलेले घातक बुरशी किडी जे आहे तर ती बाहेर येतात. ती बाहेर आल्याच्या नंतर त्यामध्ये जो उन्हाने आहे तर ते मरून जाण्याची चान्सेस त्यामध्ये जास्त असतात किंवा मरून जातात. त्यामुळे आपण नांगरणी जी आहे तर ती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नांगरणी केल्यामुळे आपल्या जे शेत जमिनीची फेरपालट जी आहे तर ती होत असते. म्हणजे जी खालची माती आहे तर ती वर येते, वरली माती खाली जाते. त्यामुळे सुद्धा आपल्याला एक फायदा होतो. जमीन जी आहे तर ती भुसभुशीत होण्याचं काम जे आहे तर ते नांगरणीमुळे होत असतं. मित्रांनो, त्यामध्ये मुख्यतः जो फायदा आहे, आता काही काळाने जो आहे तर पाऊस कधी कमी पडतो, कधी जास्त पडतो. तर अशामध्ये सुद्धा नांगरणीचा फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो. आपण जर कधी विचार जर केला असेल, आपल्याकडं 2 क्षेत्र जर यावर्षी असेल, त्यामध्ये आपल्याला नांगरणीचं काही क्षेत्र आणि बगर नांगरणीचं जर क्षेत्र असेल तर आपल्याला लक्षात आलं असेल की नांगरणीचं जो क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रामध्ये जी ओल आहे तर ती ओल टिकून राहिली. जे क्षेत्र आपलं तसंच आहे, म्हणजे ज्यामध्ये नांगरणी केलेली नाही तर त्या क्षेत्रामध्ये लवकर जे पीक आहे तर ते सुकलेलं आपल्याला दिसलं असेल किंवा नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण निरीक्षण करू शकता. तर मित्रांनो, असा एक फायदा आहे, आपण जर नांगरणी केली तर ओल धरून सुद्धा त्यामध्ये राहते. त्यामुळे आपण नांगरणी करणे गरजेचे आहे. ज्यावेळेस पाऊस जो कमी पडतो तर त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये फायदा हा होऊ शकतो. मित्रांनो, त्याचबरोबर नांगरणी केल्यामुळे आपल्याला त्यामध्ये मशागत करण्यास सुद्धा त्यामध्ये आपल्याला सोपी जाते. असा सुद्धा एक त्याचा फायदा आहे. मित्रांनो, त्यामुळे आपण नांगरणी जी आहे तर ती करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त नांगरणीचे काय फायदे आहे आपल्याला माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा, जेणेकरून आपले शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती समजेल. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.